नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचे. सगळ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओज ऑन करायचे. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? प्रेझेंटेशन दिसतंय? हो मॅडम. थँक्यू. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण रुद्राक्ष आणि महादेवासाठी एक स्पेशल आपण मेडिटेशन घेऊन तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेलो आहोत. या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कुणी कुणी वापरलेत रुद्राक्ष आजपर्यंत? काही अनुभव आहे कोणाचा? अनम्यूट करू शकता स्वतःला, कोणाला काही सांगायचं असेल तर. का सगळ्यांसाठी नवीन आहे टॉपिक? ऐकलेलं नाहीये. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. रुद्राक्ष काय आहे? तर रुद्राक्ष हे ऍक्च्युली झाडावर येणारं एक फळ आहे आणि त्याला जेव्हा ड्राय केलं जातं तर त्याच्यातनं आपण जे रुद्राक्ष बघतो तर ते रुद्राक्ष बाहेर येतात. ड्राय करून त्याला जर का आपण त्याचं बाहेरचं आवरण जर का काढलं त्याचं, तर आपल्याला जे आपण बघतो नेहमी तशा प्रकारचे रुद्राक्ष त्याच्यापासून मिळतात. तर आता रुद्राक्षामध्ये असं मानलं जातं की डायरेक्टली भगवान शंकराचं डायरेक्ट त्याच्यामध्ये एनर्जीज आहेत आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आहेत. तर जो कोणी हे रुद्राक्ष परिधान करतो किंवा ज्याच्या घरामध्ये हे रुद्राक्ष असतात, तर सगळ्या निगेटिव्ह शक्तींपासून त्या व्यक्तीचं आणि त्या घराचं संरक्षण होतं असं म्हणलं जातं. हे आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये या सगळ्यांचे उदाहरणं किंवा रेफरन्सेस आपल्याला मिळतात. शिव महापुराण असेल, शिवलीलामृत असेल, शिवाच्या संदर्भात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांमध्ये रुद्राक्षाचं हे अनन्यसाधारण महत्व त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्या पूर्वजांना म्हणजे ऋषीमुनींना हे माहिती होतं. ऋषीमुनींना काय आहे की कंटिन्युअसली युनिव्हर्सल एनर्जीशी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीशी, युनिव्हर्स मधलं जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याशी कनेक्टेड राहायचं असल्यामुळे त्यांना माहित होतं की त्याच्यासाठी आपल्याला कोण हेल्प करेल, तर ते आहेत रुद्राक्ष. म्हणून सगळेच ऋषीमुनी हे अंगावरती रुद्राक्ष परिधान करायचे. पेंडंटच्या स्वरूपामध्ये असो, गळ्यामध्ये माळ म्हणून असो किंवा हातामध्ये माळ त्यांनी ती ब्रेसलेट सारखी गुंडाळलेली असायची, शिखेमध्ये बांधलेले असायचे. या सगळ्या पद्धतीने हे साधू ऋषी मुनी रुद्राक्ष रोज वापरायचे. त्यामुळे आपल्या जुन्या लोकांना याचं महत्व व्यवस्थितपणे माहिती होतं. रुद्र आणि अक्ष या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनलेला आहे. रुद्र म्हणजे स्वतः भगवान महादेव, देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्र आपण त्यांना म्हणतो. आणि अक्ष याचा अर्थ अश्रू असा आहे. त्यामुळे रुद्रांचे अक्ष, महादेवाचे अश्रू असा त्याचा लिटरल मीनिंग त्याचं आहे.
आता ही काय गोष्ट आहे की कशामुळे हे रुद्राक्ष निर्माण झाले? तर महादेवांची जी पत्नी होत्या सती देवी, तर त्यांचं जेव्हा निधन झालं असं महादेवांना कळालं, तर ते खूप जास्ती दुःख त्यांना झालं या गोष्टीचं. आणि त्यावेळेस ते वेड्यासारखे भ्रमित झाल्यासारखे सगळ्या सृष्टीमध्ये भ्रमण करू लागले. आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून जे जे अश्रू गळायचे, त्याच्यातून रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती पृथ्वीवरती झाली. अशी ही रुद्राक्षाची गोष्ट आहे. आता काय काय बेनिफिट्स आहेत रुद्राक्षाचे? मोक्ष प्राप्तीसाठी आधीच्या काळातले ऋषीमुनी जे आहेत ते मोक्ष प्राप्तीसाठी रुद्राक्ष घालायचे. पण तुम्ही म्हणाला आम्हाला मोक्ष नकोय, आम्हाला तर मटेरियलिस्टिक गेन्स पाहिजेत, तर त्या सगळ्यांसाठी सुद्धा रुद्राक्षाचा चांगला उपयोग. मॅरिड लाईफ कोणीतरी अनम्यूट झालेले आहे, प्लीज म्यूट करा सगळ्यांनी. मॅरिड लाईफ तुम्हाला चांगलं करायचंय, त्याच्यासाठी रुद्राक्षाचा खूप चांगला उपयोग करता येतो. पुढे आपण हे उपयोग नेमके कसे करायचे हे बघणार आहोत. स्पिरिच्युअल ग्रोथसाठी ज्यांना ज्यांचं ध्यान व्यवस्थित लागत नाही, पण त्यांची अशी इच्छा आहे की मला मेडिटेशन करायचंय, ध्यान करायचंय, देवाशी कनेक्ट करायचंय, तर त्यांच्यासाठी रुद्राक्ष हा त्यांचं माइंड एकदम शांत करून त्यांना पटकन देवाच्या एनर्जीशी, पॉझिटिव्ह युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करतो. सगळ्या प्लॅनेट्सच्या रेमेडीजसाठी आपण रुद्राक्ष वापरू शकतो, कारण प्रत्येक रुद्राक्षाचा एक एक प्लॅनेट हा डेडिकेटेड आहे प्रत्येक रुद्राक्षासाठी. आणि ते रुद्राक्ष धारण केल्याने तो तो प्लॅनेट हा आपल्याला पॉझिटिव्ह होत असतो. डार्क एनर्जीज, कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीज, दृष्ट लागणे असेल, कोणी काही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्या कुठल्या वागण्यातून किंवा क्रियांमधून, तंत्रांमधून, तर ह्या सगळ्या एनर्जीज पासून संरक्षण हे रुद्राक्ष तुमचं करतं. तुमचं विजडम इन्क्रीज होतं, म्हणजे तुमची निर्णय क्षमता त्यांनी सुधारायला लागते. कॉन्सन्ट्रेशन तुमचं इम्प्रूव्ह होतं. कुठलेही अननेसेसरी फिअर्स म्हणजे भीती जर का मनामध्ये असेल, तर त्या भीतीपासून स्वतःला दूर करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. चक्र बॅलन्सिंगसाठी, म्हणजे तुमचे जे शरीरामधले 7 चक्र आहेत, तर ते 7ही चक्र बॅलन्स होण्यासाठी रुद्राक्ष खूप चांगली मदत करतो. ऑराला तुम्हाला जर का प्रोटेक्ट करायचंय कुठल्याही निगेटिव्हिटी पासून, तर तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी आता प्रत्येक रुद्राक्षाचे वेगळे वेगळे जसे प्लॅनेट्स आहेत, त्या प्लॅनेटचे येणारे जे रोग आहेत शरीरामध्ये, तर ते सगळेच्या सगळे रोग बरे करण्यासाठी ते रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकता. मटेरियलिस्टिक गेन म्हणजे पैसा, आयुष्यात ज्यांना जास्तीत जास्त पैसा हवा आहे किंवा पैशासंबंधी कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय, तर ह्याच्या रेमेडीज सुद्धा या रुद्राक्षाच्या स्वरूपामध्ये दिले जातात. करिअर बूस्ट करण्यासाठी, करिअर ग्रोथची स्पीड तुम्हाला जर का वाढवायची असेल तुमच्या, तर तुम्ही रुद्राक्ष परिधान करू शकता. आता जनरल क्वेश्चन्स असतात सगळ्यांचे की रुद्राक्षाबद्दल, तर हे आपण आधी बघणार आहोत की काय काय त्याची ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण ह्याच्यामधनं घेऊ शकतो. रुद्राक्ष कोण धारण करू शकतं? तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण आपण सांगतो की 14 वर्षाच्या वरच्या मुलांना जर का तुम्ही रुद्राक्ष घालायला दिलं, तर त्यांना ती समज असते की आपण या रुद्राक्षाचा अपमान करायला नको. तर त्याच्यापेक्षा लहान मुलांना जर का तुम्ही देणार असाल, तर ती समज त्यांना असणं गरजेचं आहे. बाकी याचं काहीच रेस्ट्रिक्शन नाहीये वयासाठी. प्रिकॉशन्स काय काय असणार आहेत रुद्राक्ष धारण करणाऱ्यांसाठी? की नॉनव्हेज खाताना आणि अल्कोहोल घेताना मात्र तुम्हाला रुद्राक्ष काढून ठेवायचेत. असं बिलकुल नाही की नॉनव्हेज आणि अल्कोहोल घेणाऱ्या लोकांसाठी रुद्राक्ष नाहीत, असं बिलकुल नाही. ते धारण करू शकतात, मात्र ह्या गोष्टींचं सेवन जेव्हा तुम्ही करत आहात त्यावेळेस रुद्राक्ष मात्र गळ्यात असून तुमच्या चालणार नाहीये. मॅरिड कपल्ससाठी रात्री त्यांनी रुद्राक्ष काढून ठेवायला पाहिजे, हे कंपल्शन आहे. कुणाच्याही फ्युनरलला जाताना तुम्हाला रुद्राक्ष काढून ठेवायचे. कुठल्याही निगेटिव्ह ठिकाणी जाताना तुम्हाला रुद्राक्ष हे काढून ठेवावं लागणार आहे. आणि समजा चुकून गळ्यात राहिलंच,
तर त्या केसमध्ये आल्यानंतर आपण जी पहिल्यांदी रुद्राक्ष घालताना जी काय त्याच्यावरती सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया करणार आहोत ती सगळीच्या सगळी परत तुम्हाला रिपीट करावी लागेल. मेडिटेशन आणि मंत्र चांटिंगसाठीच फक्त रुद्राक्षाचा उपयोग आहे का? तर नाही. आधी आपण बघितले तसे सगळेच्या सगळे फायदे म्हणजे आज आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्यांसाठी रुद्राक्षाच्या वेगवेगळे रुद्राक्ष आपण धारण करू शकतो. कुठला स्पेसिफिक बेनिफिट असा आहे का की फिअर्स पासून आपल्याला रुद्राक्ष लांब ठेवतो? तर हो. कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही निगेटिव्हिटीच्या फिअर पासून. कारण आताच्या काळामध्ये खूप जास्ती इनसिक्युरिटी वाढली आहे सगळ्यांच्या मनामध्ये की पुढे काय होईल, आपल्याला काही होणार तर नाही ना, आपण एखाद्या निगेटिव्ह इव्हेंटला फेस तर करणार नाही ना. तर ह्या सगळ्या ज्या भीती असतात तर ह्या सगळ्या भीती घालवण्यासाठी तुम्ही रुद्राक्ष परिधान करू शकता. वेगवेगळ्या फेसेसचे रुद्राक्ष एका वेळेस घालू शकतो का? तर हो. सगळेच्या सगळे रुद्राक्ष घालावेत उलट असंच ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. जेमस्टोन्स म्हणजे काय? तर पुष्कराज, माणिक, पोळा हे जे जेमस्टोन्स आहेत सगळे जे आपल्याला पत्रिका दाखवल्यानंतर कधी कधी सजेस्ट केले जातात तर ह्याच्यामध्ये आणि रुद्राक्ष धारण करून प्लॅनेट्सच्या रेमेडीज करण्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर रुद्राक्ष हे जे आहेत ते सगळ्याच अर्थाने सेफ आहेत. म्हणजे रुद्राक्षाचा कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फेस करावा लागत नाही. मात्र जेमस्टोन्सचे काही एक जेमस्टोन घातल्याने तुमच्या कुंडलीमधले 3 ते 4 स्थानं प्रभावित होत असतात. त्यातले काही पॉझिटिव्ह असू शकतात, काही निगेटिव्ह असू शकतात. म्हणजे तुम्ही जाताय एका कामासाठी पण दुसरा एखादा एरिया तुमच्या लाईफ मधला ते धारण केल्यानंतर थोडासा निगेटिव्ह होऊ शकतो. त्यामुळे जी रिस्क जेमस्टोन्स परिधान करण्यामध्ये आहे ती रुद्राक्ष परिधान करण्यामध्ये मुळीच नाही. त्यामुळे प्लॅनेटरी रेमेडीज या रुद्राक्षाच्या थ्रू खूप चांगल्या पद्धतीने होतात विदाऊट एनी साईड इफेक्ट. कुठले डिसिजेस क्युअर केले जातात रुद्राक्षांनी? तर सगळ्या प्लॅनेट्सचे जे डिसिजेस आहेत जसं सूर्य जेव्हा तुमचा निगेटिव्ह होतो त्यावेळेस हार्ट रिलेटेड बीपीच्या रिलेटेड हे इश्यूज जे येतात. मी फक्त एकाच प्लॅनेटचं आत्ता उदाहरण देते पण असे सगळ्याच प्लॅनेट्सचे जे जे कुठले डिसिजेस आहेत ते सगळे कंट्रोल करण्यासाठी रुद्राक्षाचा खूप चांगला उपयोग होतो. ॲस्ट्रोलॉजिकल पर्पज काय आहे? तर सगळ्या प्लॅनेट्सला अनुकूल करून घेणं हे रुद्राक्ष धारण करण्याचं कारण आहे. रुद्राक्ष कुठून येतात? आता हे रुद्राक्ष जे आहेत ते भारतामध्ये सगळीकडे, नेपाळच्या पूर्ण प्रदेशामध्ये आणि इंडोनेशियामध्ये या 3 ठिकाणी रुद्राक्ष तिथून आपल्याला येतात. पण इंडोनेशियन रुद्राक्ष आणि नेपाळी रुद्राक्ष ह्याच्यामध्ये काही फरक आहे. तर सगळ्यात ऑस्पिशियस काय मानलं जातं तर नेपाळी रुद्राक्ष. का? तर हिमालयाच्या जवळ नेपाळ असल्याने डायरेक्ट एनर्जीज ज्या आहेत महादेवाच्या तिथल्या त्या स्ट्रॉंग एनर्जीज त्या रुद्राक्षामध्ये आहेत. आणि हे अनुभव पण खूप लोकांनी याचा घेतलेला आहे की नेपाळी रुद्राक्ष हे जास्ती पॉवरफुल आहे बाकी सगळ्या रुद्राक्षांपेक्षा. त्याच्यानंतर येतं भारतामध्ये मिळणारं रुद्राक्ष आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे इंडोनेशियन रुद्राक्ष. तर इंडोनेशियन रुद्राक्ष जे आहे त्याची साईज पण खूप लहान असते आणि त्या मानाने नेपाळी रुद्राक्ष हे सगळ्यात मोठे असतात. आणि म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की हे फुल्ली ग्रोन आहे, त्याची वाढ पूर्ण झालेली आहे त्या रुद्राक्षाची. असे हे नेपाळी रुद्राक्ष. आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला हे रुद्राक्ष दिसतायत का व्यवस्थित? स्क्रीन पूर्ण विजिबल आहे का? रुद्राक्ष दिसतायत इथे साईडला? हो हो हो. तर हे जे रुद्राक्ष आहेत ते कुठल्याही वुडन कलरच्या शेडमध्ये असू शकतात. म्हणजे लाईट क्रीम, येलो, लाईट असं गोल्डनिश क्रीम म्हणतो ना आपण वुडन कलरमध्ये, सगळ्यात देवदारचा जो कलर असतो तर त्या कलर पासून सगळ्यात डार्केस्ट ब्राऊन ह्या कलर पर्यंत सगळ्या कलर्समध्ये रुद्राक्ष अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये खरं खोटं कलरवरून आपण ठरवू शकत नाही कारण सगळेच्या सगळे शेड्स त्याच्यामध्ये असतात. जर का तुम्ही रुद्राक्षाला कट केलं तर लिटरली जितके फेसेस हे रुद्राक्ष आहे म्हणजे हे हे रुद्राक्ष जे दिसतंय तुम्हाला हे 4 मुखी रुद्राक्ष आपण म्हणतो. ते 4 मुखी रुद्राक्ष कट केल्यानंतर आतमध्ये 4 तुम्हाला सीड्स असे दिसतात. आतमध्ये तितकेच भाग त्याचे असतात.
आता हे किती मुखीचा रुद्राक्ष आहे हे कसं बघणार? तर जितके त्याचे पार्ट्स डिवाइड झालेले आहेत तितक्या मुखीचा तो रुद्राक्ष आहे असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंत काही डाऊट आहे सगळ्यांना? काही विचारायचंय? नाही मॅडम, सध्या तरी काही नाही. पण बघूयात आता एकमुखी रुद्राक्ष. तर ह्याच्याबद्दल खूप सगळे मिथ्स आहेत. म्हणजे एकमुखी रुद्राक्ष घातल्याने थोडंसं वैराग्य येण्याकडे थोडंसं माणसाचं हे माइंडसेट जातो. कारण काय आहे की ह्याच्यामध्ये पण खूप जास्ती म्हणजे पॉवरफुल रुद्राक्ष आहे हा म्हणू शकतो आपण. आणि ह्याची डेटी म्हणजे देव जो आहे प्रत्येक इथून पुढे आता जे आपण रुद्राक्ष बघणार आहोत त्या सगळ्यांमध्ये एक प्लॅनेट एका रुद्राक्षाला डेडिकेटेड असेल, एक देवता डेडिकेटेड असेल, बीजमंत्र त्याचा दिलेला असेल. ह्या तीन गोष्टी प्रत्येक रुद्राक्षाबद्दल तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन प्रत्येक स्लाइडमध्ये पुढे असणार आहे. तर आता ह्याची देवता जी आहे ती स्वतः भगवान महादेव आहेत. ह्याचा प्लॅनेट जो आहे तो सन प्लॅनेट आहे, सूर्य. ह्याचा बीज मंत्र जो आहे ओम ह्रीम नमः, म्हणजे हा म्हणून आपल्याला हा जो रुद्राक्ष आहे तो सिद्ध करता येतो. मेडिटेटिव्ह फोकस वाढवण्यासाठी आणि सक्सेस मिळवण्यासाठी. म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणाल की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये मग याचा काय उपयोग? की जर का आपल्याला वैराग्याकडे जायचं नाहीये किंवा स्पिरिच्युअलिटीकडे जायचं नाहीये तर मग दुसरा काय उपयोग आहे याचा? तर सक्सेस मिळवण्यासाठी, ओव्हरऑल सक्सेस मिळवण्यासाठी लाईफमध्ये, पण उच्च प्रतीचं. म्हणजे पॉलिटिशियन्स, त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत की ज्यांना थोडंसं ना डिटॅचमेंट हवी आहे आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीचा ते स्वतःच्या मनावर जर का परिणाम करून घ्यायला लागले तर मात्र त्यांचं आयुष्य हे खूप निगेटिव्हिटीने भरून जाऊ शकतं. असे जे लोक आहेत ज्यांना डिटॅचमेंट आयुष्यामध्ये पाहिजे थोडीशी त्यांच्या, म्हणजे प्रत्येक येणारा समस्या घेऊन व्यक्ती तुमच्याकडे येणारा आहे आणि त्या समस्यांचा परिणाम स्वतःवर होऊ नये, डिटॅच राहावं त्या गोष्टींपासून, अशा लोकांसाठी मात्र हा अगदी मेडिसिन सारखा काम करतो रुद्राक्ष. पॉलिटिशियन्ससाठी, डॉक्टर्ससाठी, लॉयर्ससाठी, प्रोफेसर्ससाठी हा रुद्राक्ष खूप चांगला आहे. हेल्थ बेनिफिट्स काय काय आहे त्याच्यात? सेन्स ऑफ कामनेस, तुमचा माइंड एकदम शांत ठेवण्यासाठी हा रुद्राक्ष तुम्हाला हेल्प करेल. स्ट्रेस कमी करण्यासाठी, हार्टसाठी आणि आयसाईट इम्प्रूव्ह करण्यासाठी हा रुद्राक्ष तुम्हाला हेल्प करेल. मेडिटेशनमध्ये अगदी तुम्हाला खूप स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप पुढे जायचंय तर त्यांनी हा रुद्राक्ष घातला पाहिजे किंवा देवघरात ठेवून त्याची पूजा केली पाहिजे. सहस्त्रार चक्र जे आहे तुमचं हायएस्ट चक्र, म्हणजे डोक्याच्या वर जे चक्र असतं 1 इंच, तर हे जे चक्र आहे तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी, तुमचा फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी, सुपर कॉन्शियसनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी हा रुद्राक्ष हेल्प करतो. पुढचं आहे दोनमुखी रुद्राक्ष. दोनमुखी रुद्राक्ष ज्यांना मॅरिड लाईफ चांगलं करायचंय स्वतःचं त्यांच्यासाठी हा आहे. कारण ह्याची जी देवता आहे ती आहे अर्धनारेश्वर, म्हणजे पार्वती आणि शिव ह्या दोघांच्या सुद्धा एनर्जीज या रुद्राक्षामध्ये आहेत. ह्याचा प्लॅनेट आहे मून, म्हणजे चंद्र. चंद्रग्रहाशी संबंधित हा रुद्राक्ष आहे. ह्याचा मंत्र आहे ओम नमः. ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत? तर हा रुद्राक्ष जो आहे कुठल्याही प्रकारचे मॅलिफिक इफेक्ट जर का मूनचे तुम्ही फेस करत असाल, म्हणजे जसं डिप्रेशन असेल, स्ट्रेस खूप घेतायत काही लोक, मन शांत राहत नाहीये, कॅश क्रंच फेस करतायत, कंटिन्युअसली हातातली कॅश संपतीये आणि गरजेला पैसे राहत नाहीयेत, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मून कुठेतरी डिस्टर्ब आहे. आणि त्यावेळेस हा जो रुद्राक्ष आहे हा तुम्हाला मूनच्या एनर्जीज बॅलन्स करून देईल. तुमचं मन शांत नसल्यामुळे तुम्हाला डिसिजन योग्य घेता येत नाहीये, त्या केसमध्ये पण तुम्ही हा रुद्राक्ष घालू शकता. रिलेशनशिप खूप हार्मनियस आणि स्ट्रॉंग करण्यासाठी, स्ट्रॉंग बॉन्ड तयार करण्यासाठी नवरा बायकोंमधला हा रुद्राक्ष मदत करतो. किंवा एखादा व्यक्ती आपल्यासाठी सुटेबल असा लाईफ पार्टनर शोधत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा रुद्राक्ष जर का धारण
त्या व्यक्तीने केला तर तो सोलमेट अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला मदत होईल. कॉन्सन्ट्रेशन, मेंटल पीस, हे सगळ्या गोष्टी आहेत. स्वादिष्ठान चक्र बॅलन्स करण्यासाठी हा रुद्राक्ष हेल्प करेल. ज्यांना इन्सोमनिया आहे, रात्री झोपेचा प्रॉब्लेम आहे, झोप शांत होत नाही किंवा पटकन लागत नाही, या सगळ्यांसाठी हा रुद्राक्ष मदत करतो. चंद्राच्या संबंधित जे आता डिसीजेस आहेत म्हणजे कफ अँड कोल्ड, कंटिन्युअसली 12ही महिने काही लोकांना आपण बघतो की कफ अँड कोल्डचा प्रॉब्लेम आहे, तर ह्या लोकांसाठी हा रुद्राक्ष खूप हेल्पफुल होईल. चेस्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला तर त्याच्यासाठी 2 मुखी रुद्राक्ष हा मदत करेल. तुम्हाला दिसतात इथे कसे हे त्याचे जे फेसेस आहेत ते कसे डिवाइड झालेले आहेत. फक्त इथे 2 ह्या लाईन्स आपल्याला प्रॉमिनंटली दिसतील. हे 2 भागांमध्ये असं डिवाइड झालेलं आहे रुद्राक्ष, म्हणजेच 2 मुखी. 3 मुखी रुद्राक्ष ह्याची देवता आहे अग्नी. म्हणजे कोणाकोणासाठी वापरू शकतो आपण हा रुद्राक्ष, तर जे लोक ऍक्टिव्ह नाहीयेत, ज्यांना आळस खूप येतो, या लोकांसाठी आपण वापरू शकतो. कारण अग्नी काय करेल, तुम्हाला ऍक्टिव्ह बनवेल, तुमची हिंमत वाढवेल. प्लॅनेट आहे मार्स म्हणजे मंगळ. बीज मंत्र आहे ओम क्लीम नमः. त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत, तर जो व्यक्ती हे घालेल तो व्यक्ती फिअरलेस, करेजियस होतो आणि त्याचा सेल्फ एस्टीम वाढण्यासाठी मदत होते. निगेटिव्ह एनर्जीज कुठल्याही मार्सच्या एखादा व्यक्ती फील करत असेल किंवा मार्सची महादशा असेल, मंगळाची महादशा अंतर्दशा काही असेल आणि असं वाटत असेल की ऍक्सिडेंट्सचं काही भय असू शकतं पुढच्या काळामध्ये किंवा असा काही एखादा इव्हेंट होऊ शकते, असं इव्हेंट प्रेडिक्शन ज्याच्या बाबतीत केलं गेलेलं आहे, त्यांनी जर का हा रुद्राक्ष घातला तर त्याला त्याच्यापासून संरक्षण मिळायला मदत होते. एक सिंगल रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये जर का तुम्ही परिधान केला तरीही तुम्हाला ऍक्सिडेंट पासून बऱ्यापैकी संरक्षण मिळायला मदत होते. ज्या लोकांमध्ये कॉम्प्लेक्स आहे, फिअर आहे, गिल्ट आहे, ज्यांना डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, वीकनेस आहे काही त्यांचा, तर हे वीकनेसेस दूर करण्यासाठी, या सगळ्या निगेटिव्ह ज्या इमोशन्स आहेत त्या दूर करण्यासाठी आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही हा रुद्राक्ष घालू शकता. लाईफ तुम्हाला एक ऑप्टिमिस्टिक वेनी जगायचंय, त्यावेळेस तुम्ही हा रुद्राक्ष घालू शकता. हेल्थ बेनिफिट्स काय काय आहेत, तर मंगळाचे सगळे रोग कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे एनर्जी लेवल तुम्हाला बूस्ट करायची आहे किंवा हीट इश्यूज होत आहेत, म्हणजे एक्सेस हीटनी काय होईल, अग्नी जर का एक्सेस झाला तर हीटचे इश्यूज होऊ शकतात, पाईल्स वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या कंट्रोल करण्यासाठी किंवा ॲनिमिक कंडिशन कोणी फेस करतंय, म्हणजे काय, तर मंगळ हा ब्लडचा कारक आहे आपल्या शरीरातल्या, त्यामुळे ब्लड संबंधी काहीही तुम्हाला जर का प्रॉब्लेम असतील, म्हणजे कंटिन्युअसली पिंपल्स येणं हा पण रक्तदोषाचाच एक प्रकार आहे, किंवा फोड येणं शरीरावरती कुठे, रक्तदोषाचाच हा एक प्रकार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी या 3 मुखी रुद्राक्षांनी मंगळाची एनर्जी बॅलन्स केल्यामुळे म्हणजे व्यवस्थित होतात आपल्या आयुष्यामध्ये. पुढचा रुद्राक्ष आपण बघू, 4 मुखी रुद्राक्ष. ह्याची देवता आहे ब्रह्मा. प्लॅनेट आहे मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह. ह्याचा बीज मंत्र आहे ओम ह्रीम नमः. ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत, तर मेमरी इम्प्रूव्ह करण्यासाठी. बुध हा कशाचा कारक आहे, बुध हा बुद्धीचा कारक आहे, मेमरीचा कारक आहे. तुमचं स्पीच म्हणजे तुमचं व्होकॅबलरी असेल, तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल, किंवा स्पीच तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल, सगळ्यांमध्ये बोलण्याची शक्ती जर का तुम्हाला पाहिजे असेल, ओरॅटरी स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे असतील, तर त्या केसमध्ये बुध ग्रह तुमचा खूप चांगला असणं, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्हाला मेमरी तुमची शार्प करायची आहे, लहान मुलांची असो किंवा वाढत्या वयामुळे काही लोकांना मेमरी लॉसचा जर का प्रॉब्लेम येत असेल तर त्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्ह एनर्जी आपल्याला वाढवायची आहे, स्मार्टनेस वाढवायचा आहे, बिझनेस स्मार्टनेस जो असतो ना, तो ह्या बुध ग्रह जर का तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुमच्याकडे बिझनेस स्मार्टनेस असतो. म्हणजे पटकन तुम्हाला उत्तर देता येतं किंवा पटकन एखाद्याला कन्व्हिन्स करता येतं, सेल्सचे स्किल्स तुमचे चांगले असतात.
तर हा जो स्मार्टनेस आहे तो ज्याला अपेक्षित आहे त्यांनी 4 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. स्टुडंटसाठी खूप चांगला आहे कारण मेमरी वाढवतो. रायटर्ससाठी, आर्टिस्टसाठी, या सगळ्यांसाठी हा रुद्राक्ष खूप चांगला आहे. नॉलेज आणि कुठल्याही कन्स्ट्रक्टिव्ह आयडियाज तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही हा रुद्राक्ष घालू शकता. माइंड माइंड पॉवर ज्याला वाढवायची आहे त्यांनी हा रुद्राक्ष घातला पाहिजे. 7ही चक्रांना एनर्जी देण्याचं काम हा रुद्राक्ष करतो. त्यामुळे ऑल इन वन जर का कोणाला पाहिजे असेल तर हा 4 मुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता. 32 बीड्सचं जर का तुम्ही माळ घालत असाल, गळ्यामध्ये कंठा घालत असाल, तर सगळे जे चक्र आहेत तुमच्या शरीरातले ते सगळे बॅलन्स होण्यासाठी, पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होईल. आणि चक्रात जेव्हा बॅलन्स्ड असतात ना तेव्हा आयुष्यामध्ये खूप कमी प्रॉब्लेम्स असतात. ज्या व्यक्तीचे चक्र बॅलन्स्ड आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. ब्रेन डिसऑर्डर्स जर का कोणाला असतील त्यांच्यासाठी हा रुद्राक्ष खूप चांगला काम करतो. डिमेन्शिया, अल्झायमर्स या प्रकारचे रोग ज्यांना आहेत तर त्यांच्यासाठी हा कंठा घालणं मात्र एका रुद्राक्षाने होणार नाहीये इथे. जेवढा प्रॉब्लेम तुमचा मोठा तितकी क्वांटिटी आणि एफर्ट तुम्हाला मोठे लावावे लागतात. त्याच वेळेस ही गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकता. किंवा डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन, ज्या लहान मुलांमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत की जे नॉर्मल नाही आहेत, जे लहान मुलं त्यांच्यासाठी पण तुम्ही हा रुद्राक्ष, पण जास्ती प्रमाणामध्ये क्वांटिटी जास्ती हवी. 4 मुखी रुद्राक्षाने तेवढं होणार नाही. इथपर्यंत काही विचारायचं आहे कोणाला? सगळं लक्षात येतंय? जायचं पुढे? हो. कॅमेराज का बरं सगळ्यांचे ऑफ आहेत एवढे? एनर्जी जोपर्यंत आपण एक्सचेंज करणार नाही तोपर्यंत याचा परिणाम तितका 100% होणार नाही आपण जे शिकतोय ते. पूर्ण उपयोग करून घ्यायचा असेल या वेळेचा जी इन्व्हेस्ट तुम्ही करताय तर कॅमेराज नक्की ऑन करा. पुढचा रुद्राक्ष आहे सगळ्यात कॉमनली मिळणारा रुद्राक्ष म्हणजे 5 मुखी रुद्राक्ष. हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात कॉमनली अवेलेबल हा रुद्राक्ष असतो. त्याची जपमाळ सुद्धा खूपदा बऱ्याच लोकांकडे असते. याची जी देवता आहे ती आहे कालाग्नी रुद्र, म्हणजे महादेवाचंच हे रूप आहे पण ते थोडंसं रुद्र रूप आहे. ह्याचा प्लॅनेट आहे ज्युपिटर म्हणजे गुरुग्रह. बीज मंत्र आहे ओम ह्रीं नमः. ह्याचे बेनिफिट्स काय आहेत तर हा रुद्राक्ष पूर्णपणे माइंड काम करण्यासाठी आणि फिअरलेस होण्यासाठी तुम्हाला हेल्प करतो. चांगली हेल्थ पाहिजे आहे, पीस ऑफ माइंड पाहिजे आहे, म्हणजे सगळे जसं 4 आणि 5 हे दोन जे रुद्राक्ष आहेत ना ते मॅक्सिमम तुमच्या मनावरती काम करतात आणि मॅक्सिमम प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी या 2 रुद्राक्षांचा उपयोग होतो. हे जरी खूप जास्ती लवकर आपल्याला मिळत असले तरी याची क्वांटिटी तुम्हाला घालावी लागते कारण पर्टिक्युलर प्लॅनेटचं त्याच्यामध्ये आपण विचार करत नाहीये. जेव्हा आपण ओव्हरऑल लाईफ मधले प्रॉब्लेम्स घालवायचे तर फक्त त्या रुद्राक्षांची क्वांटिटी तुम्हाला वाढवणं या केसमध्ये गरजेचं असतं. हे घालणारा व्यक्ती हा रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री असतो कायम. कारण बुध ग्रह, ज्युपिटर ग्रह काय करतो तर सगळ्याच ग्रहांना शांत करण्याचं काम करतो. ज्याचा ज्युपिटर चांगला आहे पत्रिकेतला तर त्याचे सगळेच ग्रह चांगले असं आपण म्हणतो कारण ज्युपिटर हा गुरु आहे. सगळ्याच ग्रहांना मार्ग दाखवण्याचं काम हा गुरुग्रह करत असतो. पूर्णपणे चक्रा क्लिन्झिंग ज्यांना करायचंय आणि रिएनर्जाइज करायचंय स्वतःला, काही आजारपणानंतर एखादी काही इव्हेंट होऊन गेली निगेटिव्ह लाईफमध्ये त्याच्यानंतर स्वतःला जर का तुम्हाला रिएनर्जाइज करायचंय तर तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष थोडे जास्ती क्वांटिटीमध्ये घालू शकता. आता बीपी ज्यांना आहे ना त्यांनी 3 तरी किमान 5 मुखीचे रुद्राक्ष घातले पाहिजेत तर त्यांचं बीपी कंट्रोल व्हायला मदत होईल.
ज्यांना इन्सोमनिया आहे, रात्री झोप येत नाही, तर अशा लोकांनी 5 बीड्स, पाचमुखी रुद्राक्ष, 6 बीड्स पाचमुखी रुद्राक्षाचे तुम्हाला तुमच्या उशीच्या तिथे अशा एका स्ट्रिंग मध्ये ओवून तुम्ही ते उशीच्या खाली ठेवू शकता, कॉर्नरला एका. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन तुमचं ओव्हरऑल चांगलं होण्यासाठी मदत होते, त्यामुळे बीपी हे व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतं. क्रॉनिक कफ कोल्डसाठी, सायनससाठी तुम्ही हा रुद्राक्ष थोड्या जास्ती क्वांटिटीमध्ये घालू शकता. पुढचा रुद्राक्ष आहे सहामुखी रुद्राक्ष. ह्याची देवता आहे कार्तिकेय. प्लॅनेट आहे व्हीनस, म्हणजेच शुक्र ग्रह. बीज मंत्र आहे ओम ह्रीं हुम नमः. आता याचे जनरल बेनिफिट्स काय आहेत, तर शुक्र ग्रहापासून ज्या आपल्याला एनर्जीज मिळतात, की तुमचा बिझनेस सेन्स, जसा बुध बुध शुक्र आणि केतू या 3 ग्रहांपासून तुम्हाला ना बिझनेस सेन्स तुमचा चांगला होत असतो. तर त्या बिझनेस स्किल्स वाढवण्यासाठी सुद्धा सहामुखी रुद्राक्ष मदत करतो. कुठल्याही प्रकारचा इमोशनल ट्रॉमापासून तुम्ही लांब राहता. तुमचं लाईफ तुम्हाला खूप आनंदात जगायचंय, खूप सतत हसत जगायचंय, सगळ्या इव्हेंट्स एन्जॉय करायच्यात आयुष्यामध्ये, तुमची ब्युटी वाढवायची आहे, आयुष्यामधलं प्रेम वाढवायचंय, सगळ्याच प्रकारच्या नातेसंबंधांमधलं प्रेम तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्हाला शुक्र ग्रहाला पॉझिटिव्ह करून घेणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स, विल पॉवर, स्टडी माइंड हे सगळे याचे बेनिफिट्स आहेत. टीचर्ससाठी, ज्यांना ज्यांना बोलण्याची गरज आहे, चांगलं पब्लिक स्पीकिंगची गरज आहे, त्या लोकांसाठी हा, टीचर्ससाठी, एक्झिक्युटिव्हसाठी, जर्नलिस्टसाठी हा रुद्राक्ष मदत करतो, मार्केटिंग स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करून. स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, जे चक्र एन्जॉयमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे, किंवा ते चक्र जर का तुमचं चांगलं असेल तर आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही एन्जॉय करू शकता. असं हे स्वादिष्ठान चक्र एनर्जाइज करण्यासाठी हा रुद्राक्ष मदत करतो. कुठल्याही प्रकारची ऑब्स्ट्रक्टिव्ह एनर्जी दूर करून तुम्हाला व्हायटॅलिटी तुमची इम्प्रूव्ह करायची असेल तर तिथे हा रुद्राक्ष मदत करतो. डायबेटीस, जसा आधीचा रुद्राक्ष आपण बघितला की तो बीपी साठी आहे, 5 मुखी रुद्राक्ष, तसा 6 मुखी रुद्राक्ष जो आहे तो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि तुमचं डायबेटीस, थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी हा रुद्राक्ष मदत करतो. कुठल्याही प्रकारचे गायनेकोलॉजिकल इश्यूज असतील, नर्व्स किंवा मसल्सचे काही डिसफंक्शन, मालफंक्शनिंग असेल, तर तिथे तुम्ही हा रुद्राक्ष वापरू शकता. म्हणजे हे सगळ्यात जास्ती बीपी, डायबेटीस हे सगळ्यात जास्ती बघितले जाणारे सध्याचे रोग आहेत, आणि त्याचे उपाय हे या रुद्राक्षांमुळे खूप सहज शक्य आहेत. पुढचा रुद्राक्ष आहे 7 मुखी रुद्राक्ष. ह्याची देवता जी आहे ती आहे महालक्ष्मी. प्लॅनेट आहे सॅटर्न. सगळ्यांच्या आवडीचा विषय पैसा. तर पैसा मिळवण्यासाठी कुठला रुद्राक्ष घालता येईल, तर सध्या सगळीकडे प्रसिद्ध असलेला 7 मुखी रुद्राक्ष हा तुम्हाला जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतो. ह्याचा प्लॅनेट सॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडा विरोधाभास नाही वाटत? सॅटर्न कसं काय पैसा देईल? जेव्हा आयुष्यातले सगळे डिलेज दूर होतील ना, तेव्हा पैसा येण्याची स्पीड पण वाढेल. अशा पद्धतीने सॅटर्नचं रिलेशन इथे लावलेलं आहे. ह्याचा बीज मंत्र आहे ओम हुम नमः. कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे शनी ग्रहाचा, तो दूर करण्यासाठी ज्यांना 7.5 आहे, शनीची महादशा आहे, अडीचकी आहे, या सगळ्यांनी 7 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. कुठल्याही प्रकारची फायनान्शियल ग्रोथ तुम्हाला पाहिजे असेल, इन्कम तुमचं इन्क्रीज करायचं असेल, नवीन बिझनेस सोर्स जर का तुम्ही शोधताय, तर त्या केसमध्ये हा रुद्राक्ष तुम्हाला मदत करतो. 2 बीड्स तुम्हाला घालायचे आहेत, किंवा 2 बीड्स तुम्ही तुमच्या सेफमध्ये, लॉकरमध्ये तुम्ही 2 बीड्स, किंवा पर्समध्ये, कॅश बॉक्समध्ये, जिथे जिथे पैशासंबंधी व्यवहार आहेत, ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये, किंवा जिथे तुम्ही कॅश रोज तिथून व्यवहार होतात, तर अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही 2 बीड्स जर का 7 मुखीचे ठेवले तर तिथे जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट व्हायला मदत होते.
शनीमुळे जे आयुष्यामध्ये डिलेज होतात ते सगळे दूर व्हायला मदत होते. तुम्हाला जी स्पीड अपेक्षित आहे आयुष्याची ती मिळवण्यासाठी सातमुखी रुद्राक्ष तुम्हाला मदत करेल. इंटरनल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला सातमुखी रुद्राक्ष मदत करतो. इमोशनल इन्स्टिंक्ट वाढवायचं असेल, स्ट्रॉंग करायचं असेल, गट फिलिंग स्ट्रॉंग करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला सातमुखी रुद्राक्ष मदत करतो. नेक किंवा नर्व्स, लोअर बॅक, किडनीज या संबंधी कोणाला आजार असतील तर त्यांच्यासाठी सातमुखी रुद्राक्ष खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर अर्थरायटिस म्हणजे शनीमुळे जे होणारे रोग आहेत, अर्थरायटिस आहे, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं लेग पेन आहे म्हणजे पायाचं दुखणं कुठल्याही प्रकारचं, हे कंट्रोल होतं सातमुखी रुद्राक्षाने. पॅरालिसिसचे अटॅक्स जे आहेत त्याच्यातनं जर का तुम्हाला रिकव्हरी पाहिजे, येऊन गेलाय कोणाला आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी पण सातमुखी रुद्राक्ष मदत करतो. आठमुखी रुद्राक्ष. आठमुखी रुद्राक्षाची जी देवता आहे ती आहे श्री गणेश. प्लॅनेट आहे राहू. बीज मंत्र आहे ओम हुम नमः. याचे बेनिफिट्स आहेत की आयुष्यामध्ये तुम्हाला जर का प्रत्येक गोष्टीमध्ये विजयी व्हायचे, सक्सेस पाहिजे, विक्ट्री पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही आठमुखी रुद्राक्ष घालू शकता. लीगल केसेसमध्ये जरी विक्ट्री पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही आठमुखी रुद्राक्ष घालू शकता. डिपार्टमेंटल केसेस, लीगल केसेस कुठल्याही प्रकारच्या, त्याच्यामध्ये तुम्ही विजय मिळवण्यासाठी तुम्ही आठमुखी रुद्राक्ष धारण करू शकता. लॉजिकल आणि अनालिटिकल स्किल्स, टेक्निकल स्किल्स हे वाढवायचे असतील, जे लोक IT मध्ये काम करतात त्या लोकांना राहू पॉझिटिव्ह करून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्या सगळ्या लोकांना जर का त्यांचे हे स्किल्स वाढवायचे असतील, राहू जास्तीत जास्त पॉझिटिव्ह करून ठेवायचा असेल स्वतःचा, तर त्यांच्यासाठी आठमुखी रुद्राक्ष हा बेस्ट आहे. आयुष्यातले कुठल्याही प्रकारचे अचानक येणारे संकट जे आहेत ते राहूमुळे येतात. अचानक ऍक्सिडेंट झाला, अचानक बिझनेस मध्ये लॉस झाला, तर हे सगळे राहूचे दुष्परिणाम आहेत, निगेटिव्ह राहूचे परिणाम आहेत. अशा प्रकारचे कुठलेही हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स दूर करण्यासाठी आणि तुमचं काम जे आहे ते स्मूथली चालण्यासाठी, त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्यासाठी तुम्ही आठमुखी रुद्राक्ष धारण करू शकता. कुठल्याही प्रकारचे न दिसणारे शत्रू जे तुम्हाला माहिती नाहीयेत पण तुम्हाला त्याचा त्रास होतोय, किंवा असे काही फोर्सेस, निगेटिव्ह एनर्जीज, त्यांना जर का तुम्हाला दूर ठेवायचे, तर आठमुखी रुद्राक्ष हा तुम्ही धारण केला पाहिजे. ऑब्स्टॅकल फ्री लाईफ आणि सक्सेस पाहिजे असेल तर हा आठमुखी रुद्राक्ष त्यांच्यासाठी आहे. गणपती गणपती काय करतो? सगळ्या बाधा निवारण करण्याचं काम हे गणपती करतो. म्हणून याची देवता जी आहे ती गणपती आहे. कुठलंही काम सुरू करताना आपण श्री गणेशाचं वंदन करून त्याची पूजा करूनच आपण कुठलंही काम सुरू करतो. तसंच हे आपल्या सगळ्या कामांमधली बाधा दूर करण्यासाठीच हा रुद्राक्ष आहे. आपलं मूलाधार चक्रामध्ये गणपतीचं वास्तव्य जे आहे ते मूलाधार चक्रामध्ये आहे. मूलाधार सिद्ध्योसी नित्यम असं अथर्वशीर्षामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजेच मूलाधार चक्राची देवता जी आहे ती गणपती आहे. त्या चक्राला स्टॅबिलाइज करण्यासाठी, बेनिफिशियल करण्यासाठी किंवा अवेकन करण्यासाठी, ज्यांचं ते बंद झालेलं आहे चक्र, त्या लोकांचं चक्र ओपन करण्यासाठी तुम्ही आठमुखी रुद्राक्ष घालू शकता. राहूचे सगळ्या प्रकारचे मॅलिफिक इफेक्ट्स, काल सर्पदोष, राहू आणि केतूचा मिळून हा असा काल सर्पदोष तयार होतो. मग या काल सर्पदोषाच्या जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये आहेत ते दूर करण्यासाठी आठमुखी रुद्राक्ष उपयोगाला येतो. लंगच्या संबंधित, लिव्हरच्या संबंधित, स्टमकच्या संदर्भात म्हणजे पोटाच्या संदर्भात ज्यांच्या तक्रारी कंटिन्युअस असतात, लिव्हरच्या संदर्भात असतात, लंगच्या, तर ह्या सगळ्या लोकांसाठी हा रुद्राक्ष बेनिफिशियल आहे. कान म्हणजे आपण ENT जे म्हणतो ना, कान नाक घसा, या सगळ्यांच्या इश्यूज मध्ये पण रिलीफ मिळवण्यासाठी हा रुद्राक्ष तुम्हाला हेल्प करेल. काही क्वेश्चन आहे?
मॅडम नमस्कार. एक मिनिट. नमस्कार सर, बोला. मला एक विचारायचं होतं की आपण आता एकमुखी पासून ते अष्टमुखी पर्यंत आपण सगळे रुद्राक्ष पाहिले, त्यातलं नेमकं नॉर्मल आपल्या कसं म्हणजे कुठलं धारण करावं? आता हे तर सगळे प्रॉब्लेम तर सगळ्याच्या आयुष्यात आहेतच थोड्या मोठ्या प्रमाणात, हो. पण मग चूज कसं करायचं आपण? तर हे चूज करण्यासाठी तुम्हाला सल्ला थोडासा घेणं गरजेचं आहे, कारण तुमचं तुम्ही चूज नाही करू शकणार. तुम्हाला आता इथे बेनिफिट्स माहिती होत आहेत, त्याचे सिरियस त्याचे लगेचच इफेक्ट मिळतात, हे आपण जाणून घेतोय. पण तुम्ही चूज तुमच्यासाठी थोडंसं तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुमची कुंडली आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे, ह्याची काय एनर्जी आहे आणि प्रॉब्लेम सध्या काय येत आहेत, तुम्हाला पुढे काय अपेक्षित आहे, कुठले प्रॉब्लेम्स दूर होणं अपेक्षित आहे, हा सगळा विचार करून तुम्हाला सजेस्ट केलं पाहिजे. रॅन्डमली कुठलाही रुद्राक्ष घाला, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आणि काम माइंड हे मिळणारच आहे. पण ओके. ह्याच्या पलीकडे पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडासा विचार म्हणजे विचारूनच गायडन्स घेऊन मगच रुद्राक्ष सिलेक्ट केला पाहिजे स्वतःसाठी. आणि ओव्हरऑल पाहिजे असेल तर 1 ते 14 मुखीची माळ प्रत्येकाने घालू शकता. अच्छा. अजून काही क्वेश्चन आहे कोणाचा? आणि अजून एक विचारायचं होतं हं. की रुद्राक्ष आपल्या बॉडीला टच झाला पाहिजे का, तरच त्याचा इफेक्ट होतो का, कसं म्हणजे काय? नाही, दोन्ही असू शकतं. तुम्ही वर पण घालू शकता. रुद्राक्षाचं जेमस्टोन सारखं नाहीये की टच झाल्याशिवाय त्या रेस पास होणार नाहीत बॉडीमध्ये, असं काही प्रकार नाहीये. तुमच्या ऑरामध्ये तो रुद्राक्ष आहे म्हणजे त्याची एनर्जी तुम्हाला मिळते. पण ओके. लेडीज घालू शकतात का हो, मॅडम रुद्राक्ष? लेडीज घालू शकतात, अगदी घालू शकतात, काहीच प्रॉब्लेम ओके नाही. ओके. अजून काही क्वेश्चन्स? 1 ते 14 मुखी हे सांगितलंय शिवलीलामृतामध्ये प्रत्येकाला घालायला सांगितलेलं आहे. तुम्हाला आयुष्यात निगेटिव्हिटी खूप कमी पाहिजे असेल, एकदम 95% आयुष्य 98% सॉर्ट करायचं असेल, तर तुम्ही सगळ्यांनीच 1 ते 14 मुखी घालू शकता, त्याला काहीच बंधन नाही. आणि चांगलंच आहे, जितकं घालाल तितकं. पुढे जायचं. हो हो. पुढचा रुद्राक्ष आहे 9 मुखी रुद्राक्ष. आपण 8 मुखीपर्यंत पाहिले ना आता. हो 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 हो. ह्याची जी देवता आहे ती दुर्गा, म्हणजेच शक्ती. ज्या शक्तीचं आपण पूजन करतो, देवीचं शक्ती रूपामध्ये, ती दुर्गा देवी या 9 मुखी रुद्राक्षाची देवता आहे. प्लॅनेट आहे केतू. बीज मंत्र आहे ओम ह्रीम हुम नमः. जनरल ह्याचे बेनिफिट्स आहेत ते म्हणजे एनर्जी, डायनामिझम. दुर्गा मातेकडे काय काय आहे तर सौंदर्य आहे, शक्ती आहे, करेज आहे. जेव्हा कुणाचकडनं काम नाही झालं, ब्रह्मा विष्णू महेश यांच्याहीकडनं कामं झाले नाहीत, त्यावेळेस दुर्गा मातेला शरण गेले सगळे देव आणि ते काम दुर्गा मातेनी पॉसिबल करून दाखवलं. अशा प्रकारची एनर्जी, डायनामिझम आणि शक्ती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 9 मुखी रुद्राक्ष धारण करू शकता. ही शक्ती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या रुद्राक्षाकडनं मिळते. ज्या लेडीज ज्या दोन्ही दोन्ही किंवा खूप काहीतरी मोठं अचीव करू बघतायत स्वतःच्या लाईफमध्ये, त्यांनी खूप एनर्जी मिळवण्यासाठी हा 9 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन आणि श्रद्धा तुम्हाला वाढवायची आहे देवावरची, तर तुम्ही 9 मुखी रुद्राक्ष धारण करू शकता. अगदी मनापासून तुम्हाला वाटतंय की देवाशी माझं कनेक्शन जुळावं किंवा देवावरची श्रद्धा माझी आगाढ वाढावी, पण ती पॉसिबल होत नाहीये. कारण आपण ना आपलं सबकॉन्शियस माइंड हे सगळे लाईफ मधले एक्सपिरियन्सेस काउंट करत असतं आणि ते स्टोअर करत असतं आपल्या सबकॉन्शियस मध्ये. आणि त्याच्यावरून आपण म्हणतो की कधी आपल्याला वाटतं की देव खरंच आहे आणि कधी असं वाटतं की देव नाहीये, म्हणजे माझ्यासोबत देव नाहीये, देवच नाहीये या जगात. असे खूप एक्सपिरियन्सेस असतात आपले. तर हा विश्वास तुम्हाला जर का कंटिन्युअसली तुमच्या माइंडमध्ये पाहिजे असेल तर 9 मुखी रुद्राक्ष तुम्हाला मदत करतो. केतू ग्रहाचे कुठलेही मॅलिफिक इफेक्ट्स असतील, केतूची महादशा अंतर्दशा चालू आहे त्या लोकांसाठी, किंवा ज्यांचा 7 नंबर आहे, म्हणजे लकी नंबर, डेस्टिनी नंबर 7 आहे पण तो निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह रिझल्ट देतोय केतू, त्याचे काही लक्षणं असतात, तर ते आपण थोडं डिटेल ज्याची पत्रिका आपण बघतो त्यांना त्याच्यावरून ओळखू शकतो की तो ग्रह त्यांना निगेटिव्ह इफेक्ट देतोय. तर या केतूच्या सगळ्या निगेटिव्ह इफेक्ट्स पासून दूर होण्यासाठी आपण 9 मुखी रुद्राक्ष घालू शकतो. कालसर्पदोष,
कारण राहू केतू मिळून कालसर्पदोष बनतो. तो कमी करण्यासाठी आधी जसं सांगितलं तसं 8 मुखी आणि 9 मुखी असं 2 जर का घातले तर केतू आणि राहू हे दोन्ही कंट्रोलमध्ये राहतात. पोटाच्या इश्यूज साठी खूप बेनिफिशियल आहे. शरीर दुखत असेल, बॉडी पेन कंटिन्युअसली होत असेल, काही लोकांना स्किन ॲलर्जीज असतील, त्यांच्यासाठी हा रुद्राक्ष खूप चांगला आहे. प्रॉब्लेम्स रिलेटेड टू, इथे परत कान नाक घसा आलं, ENT चे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी 9 मुखी रुद्राक्ष मदत करतो. पुढचा रुद्राक्ष आहे 10 मुखी रुद्राक्ष. ह्याचा प्लॅनेट असा कुठला नाही, पण हा सगळ्याच प्लॅनेट्सवरती इफेक्ट करतो, म्हणजे पॉझिटिव्ह करतो हा सगळ्या प्लॅनेट्सला. 9 प्लॅनेट, सगळेच्या सगळे प्लॅनेट्स ज्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचे आहेत, नवग्रह. म्हणजे खूप पत्रिकेमध्ये कोणाच्या काही प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा त्याला सांगितलेलं असतं की खूप निगेटिव्ह आहे बाबा पत्रिका, की काही चान्सेस नाही आयुष्यामध्ये ग्रोथ होण्याचे किंवा स्टेबल होण्याचे. तर त्या केसमध्ये तुम्ही 10 मुखी रुद्राक्ष घाला. सगळ्याच 9च्या 9 प्लॅनेट्सना हा कंट्रोल करतो. कालसर्प दोष सुद्धा कंट्रोल करतो. म्हणजे पत्रिकेमधले जे जे कुठले दोष असतील सांगितलेले आपल्याला, तर ते सगळे कंट्रोल होतात. कारण 9 प्लॅनेट्सची पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला देण्याचं काम 10 मुखी रुद्राक्ष करतो. याचा बीज मंत्र आहे ओम ह्रीम नमः. खूप निगेटिव्ह विचार जे लोक करतात किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी खूप अट्रॅक्ट होतात, त्या लोकांनी पण 10 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. जे खूप एनिमीज ज्यांच्या आजूबाजूला आहेत, लीगल डिस्प्यूट्स ज्यांचे चालू आहेत, त्यांच्यासाठी हा रुद्राक्ष त्यांच्यावरती विजय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करतो. 10 मुखीचं हँगिंग तुम्ही जर का घरामध्ये ठेवलं किंवा देवघरामध्ये 10 मुखी रुद्राक्ष ठेवून त्याची पूजा केली, तर सगळ्या प्रकारचे वास्तुदोष दूर होण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होतो. चे स्पिरिच्युअल बेनिफिट्स काय काय आहेत, तर चक्रा तुम्हाला बॅलन्स करायचे, अवेकन करायचे, त्याच्यासाठी हा रुद्राक्ष बेनिफिशियल आहे. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्हलसाठी तुम्ही वापरू शकता. एव्हिल एंटिटीज जर का तुम्हाला डिस्टर्ब करतात असं वाटत असेल, तर तुम्ही वापरू शकता हा रुद्राक्ष. इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करायची असेल, ओव्हरऑल इम्युन सिस्टीम, ओव्हरऑल पत्रिका, ओव्हरऑल इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करायची आहे, तर 10 मुखी हे त्याचा आन्सर आहे. स्किन आणि स्टमक रिलेटेड इश्यूज साठी पण 10 मुखी मदत करतो. आता काय आहे की साधारण 2 मुखी ते 7 मुखीपर्यंत थोडेसे रुद्राक्ष हे पटकन अवेलेबल असतात आणि त्यामुळे त्याची किंमत कमी असते. पण जसंच तुम्ही 8 मुखीच्या पुढे जाल ना, तसं त्याची किंमत हळूहळू वाढत जाते. म्हणजे काही रेअर जे रुद्राक्ष आहेत, म्हणजे 11 मुखीच्या पुढचे रुद्राक्ष तर अगदी भरपूर, काही हजारांमध्ये काही लाखांमध्ये सुद्धा पुढच्या त्याच्या किमती आहेत. इवन 1 मुखी सुद्धा खूप रेअर आहे, त्याची पण किंमत खूप जास्ती आहे. 11 मुखी रुद्राक्ष ह्याची देवता आहे हनुमान. ह्याचा प्लॅनेट जो आहे तो आहे मंगळ, मार्स. बीज मंत्र आहे ओम ह्रीम हुम नमः. ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत, तर डिसिजन मेकिंग तुमचं स्ट्रॉंग होतं. अँगर मॅनेजमेंट, ज्यांना खूप राग येतो त्या लोकांचा राग कंट्रोल करण्यासाठी हा रुद्राक्ष तुम्ही वापरू शकता किंवा सजेस्ट करू शकता. कुठल्याही प्रकारचं पीपल मॅनेजमेंट स्किल, नेटवर्किंग स्किल तुम्हाला वाढवायचं आहे, जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करतात किंवा मोठ्या पोस्टवरती काम करतात, त्या लोकांना सगळ्यांशी गोड राहायचं असतं, ज्यांना सगळ्यांशी संबंध चांगले ठेवायचे असतात, त्यांना चांगल्या पद्धतीने मॅनेज करायचं असतं, तर अशा लोकांसाठी 11 मुखी रुद्राक्ष हा खूप चांगला काम करतो. जे लोक HR मध्ये आहेत, HRच्या फील्डमध्ये आहेत, त्या लोकांनी 11 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं, फिजिकल मेंटल स्ट्रेंथ वाढवणं, याच्यासाठी हा रुद्राक्ष खूप हेल्प करतो. कुठल्याही प्रकारचे प्रवास तुम्ही कंटिन्युअस करत असाल, देशांतर्गत, देशाच्या बाहेर किंवा तुमच्या आजूबाजूच्या सिटीजमध्ये तुम्हाला जर का कंटिन्युअसली प्रवास करावा लागत असेल, तर 11 मुखी रुद्राक्ष तुमच्या जर्नीज खूप चांगल्या करण्यासाठी मदत करतो. व्होकॅबलरी तुमचं जर का तुम्हाला वाढवायचं आहे, स्पीच तुमचं ओरॅटरी स्किल्स वाढवायचे, तर तिथे तुम्ही 11 मुखी रुद्राक्ष वापरू शकता. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, सेल्फ एस्टीम, करेज आणि फिअरलेस व्हायचं आहे ज्यांना, तर त्या लोकांसाठी 11 मुखी खूप छान काम करतो. आता हे जे रुद्राक्ष आहेत, मी 1 मुखीपासून सांगतेय सगळे,
कुंडलीतले जे स्थानं आहेत, जसं हा 11मुखी रुद्राक्ष आपण म्हणतोय, कुंडलीमधलं 11वं स्थान म्हणजे प्रॉफिट आणि गेन्सचं स्थान आहे, मित्रांचं स्थान आहे. इथे आपण काय म्हणलं की HR मधले लोक, पीपल मॅनेजमेंट स्किल्स ज्यांना शिकायचे, सगळ्यांना मित्रत्वाच्या नात्याने पुढे घेऊन जायचे, म्हणजे 11वं स्थान इथे रिलेट होतं. असं सगळ्याच रुद्राक्षांच्या बाबतीत आहे. 1 ते 12 11वं स्थान या रुद्राक्षांनी, 11मुखी रुद्राक्षांनी तुमचं खूप स्ट्रेंथन होतं कुंडलीमधलं. योगा आणि मेडिटेशनच्या स्किल्स तुमच्या इम्प्रूव्ह होतात. सुपर कॉन्शियसनेस, तुम्हाला जर का सुपर कॉन्शियस तुमचा जागा करायचा असेल तर तुम्ही तिथे 11मुखी रुद्राक्ष वापरू शकता. इम्युन सिस्टम पूर्ण चांगली करण्यासाठी, मसल्स नर्व्स चांगले करण्यासाठी 11मुखी रुद्राक्ष मदत करतो. आता काही ठिकाणी हेल्थ बेनिफिट्स रिपीट झालेले आहेत. ब्लड फ्लो चांगला राहतो याच्यानी, एनर्जी बूस्ट होते. कुठल्याही प्रकारचा आळस दूर करण्यासाठी तुम्ही 11मुखी रुद्राक्ष वापरू शकता. ऍक्टिव्ह राहण्यासाठी, एनर्जेटिक राहण्यासाठी दिवसभर तुम्ही 11मुखी रुद्राक्ष वापरू शकता. पुढचा रुद्राक्ष आहे 12मुखी रुद्राक्ष. ह्याचा जो देवता आहे तो आहे सूर्य. म्हणजे एकमुखीला ऑप्शन म्हणून हा आपण सूर्यासाठी देतो. म्हणजे पहिलं स्थान ज्यांना स्ट्रॉंग करायचंय कुंडलीतलं आणि सूर्य ज्यांना स्ट्रॉंग करायचं आहे, तर एकमुखी रुद्राक्षाची देवता सुद्धा सूर्यच होती आणि 12मुखीची सुद्धा सूर्यच आहे. तर एकमुखी हा रेअर असल्यामुळे आपण 12मुखी त्यांना रिप्लेसमेंट देतो. प्लॅनेट आहे सन. बीज मंत्र ओम क्रोम क्षोम रोम नमहा ओम नमहा असा याचा बीज मंत्र आहे. ह्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर सूर्याचे जे बेनिफिट्स आहेत, नेम, फेम, पॉवर, पोझिशन, ज्यांना स्वतःचं नाव सर्वदूर पसरवायचं आहे, मोठ्या लेवलचा सक्सेस अचीव करायचा आहे, कुठल्या तरी मोठ्या साम्राज्याला लीड करायचं आहे, म्हणजे तुम्ही खूप मोठ्या ऑर्गनायझेशन तुम्हाला तुमचं मोठं करायचंय आणि तसं स्वप्न तुमचं जर का असेल तर तुम्हाला 12मुखी रुद्राक्ष ह्याच्यामध्ये मदत करू शकतो. स्वतःमधली पॉवर वाढवण्यासाठी, लीड करण्याची पॉवर, लिडरशिप क्वालिटीज वाढवण्यासाठी तुम्ही 12मुखी रुद्राक्ष धारण करू शकता. ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्स वाढवायचे असतील तरीही तुम्ही 12मुखी धारण करू शकता. वकील, डॉक्टर, CA ह्यांच्यासाठी, म्हणजे स्वतःचं साम्राज्य, स्वतःचं सेपरेट तुम्ही काहीतरी करताय, प्रोफेशन तुमचं आहे, या सगळ्या लोकांसाठी 12मुखी रुद्राक्ष हा खूप चांगला काम करतो. आता इथे कॉम्बिनेशन दिलेलं आहे की बिझनेससाठी तुम्ही काय कॉम्बिनेशन करू शकता. तर 12मुखी रुद्राक्ष एक, त्याच्यासोबत एक 7मुखी आणि एक 8मुखी रुद्राक्ष असं जर का तुम्ही घातलं तर बिझनेस तुमचा इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला हे रुद्राक्षाचं कॉम्बिनेशन मदत करेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला मोटिवेशन मिळण्यासाठी, इनर मोटिवेशन. प्रत्येक वेळेस तुम्ही मोटिवेशनल स्पीकरकडे किंवा तुमच्या एखाद्या गुरुकडे तुम्ही सतत जाऊ नाही शकत मोटिवेट होण्यासाठी. ते आतमधूनच आलं पाहिजे. सतत कार्यमग्न राहणं, तुम्हाला खूप काहीतरी मोठं आयुष्यात अचीव्ह करायचंय तर शांत बसून चालणार नाही. ते मोटिवेशन कंटिन्युअसली आतमधनं यावं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही 12मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. लोकांना तुम्हाला मार्ग दाखवायचाय, अशा पोझिशनला तुम्ही आहात किंवा तुम्हाला जायचंय असं अशा पोझिशनला, तर तुम्ही 12मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. वास्तू डिफेक्ट साठी सुद्धा 12मुखी, प्रत्येक रुद्राक्षाचे वेगळे वेगळे महत्व आहेत. वास्तूमध्ये सुद्धा उपाय त्याचे वेगवेगळे करता येतात. स्पिरिच्युअल बेनिफिट्स काय आहेत. सूर्य ग्रह जो आहे तो आत्माकारक असा ग्रह म्हणलेला आहे. म्हणजे आपला जो आत्मा आहे त्याच्यावरती प्रभाव कुठल्या ग्रहाचा, तर तो सूर्याचा आहे. म्हणजेच प्राणशक्ती, व्हायटल फोर्सेस जे इसेन्शियल आहेत आपल्यासाठी, तो देणारा कोण आहे, तर तो आहे सूर्य. आणि ती शक्ती आपल्यासोबत कायम राहावी, सूर्याची शक्ती आपल्यासोबत कायम राहावी, हेल्थ इश्यूज कुठले मेजर येऊ नाहीत, तर अशासाठी तुम्ही 12मुखी रुद्राक्ष घालू शकता. 12वं स्थान हे कुंडलीतलं कशाचं आहे, तर हॉस्पिटल, जेल या गोष्टींचं 12वं स्थान आहे. तर हे 12व्या स्थानाचे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या आयुष्यावरती ऑलरेडी आहेत, तर तुम्ही 12मुखी रुद्राक्ष घालून 12व्या स्थानाचे कुंडलीमधल्या जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत ते दूर करू शकता.
बारामुखी रुद्राक्षाचं एक पेंडंट बनवून गळ्यात घातलं पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच तुमचं हार्ट चक्रा पण त्याच्याने एनर्जाइज होईल. इंटरनल ऑर्गन्सला, आपल्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्सला एनर्जी देण्यासाठी, स्ट्रेंथन करण्यासाठी बारामुखी रुद्राक्ष घालू शकता. डोळ्याच्या संबंधित, स्किनच्या संबंधित, हार्टच्या संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या, म्हणजे सूर्याच्या रिलेटेड ज्या ज्या कुठल्या हेल्थ इश्यूज जे जे कुठले आहेत त्या सगळ्यांसाठी बारामुखी हा रामबाण इलाज आहे. पुढचा रुद्राक्ष आहे तेरामुखी रुद्राक्ष. ह्याची देवता आहे कामदेव आणि इंद्र. ह्या दोन देवता आहेत. ह्याचा प्लॅनेट आहे व्हीनस म्हणजे शुक्र. ह्याचा बीज मंत्र आहे ओम ह्रीम नमो नमः. ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत तर वर्बल कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंग करतो. इंद्राच्या काय काय क्वालिटीज आहेत तर इंद्र हे देवांचं साम्राज्य मॅनेज करण्याची कला त्यांच्याकडे आहे. म्यूट करा सगळ्यांनी प्लीज. मध्ये ओके ओके मध्ये गेली होती तू आजीला नेलं होतं आजीला नेलं काय नेलं काय नेलं म्यूट करा सगळ्यांनी प्लीज. इंद्रदेव हे त्यांच्याकडे सौंदर्य सुद्धा आहे, जे ते दिसायला खूप छान आहेत इंद्रदेव. त्याच्यानंतर त्यांच्याकडे खूप मोठं साम्राज्य आहे, सगळ्या प्रकारची संपत्ती त्यांच्याकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना पाहिजेत त्या लोकांनी तेरामुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. तुम्हाला एक्स्ट्रोवर्ट व्हायचं असेल, एखादा व्यक्ती पटकन बोलू शकत नसेल चार लोकांमध्ये, आर्ग्युमेंट जिथे चालू असतात तिथे एकदम शांत तुम्ही जर का बसून जाता तर तेरामुखी रुद्राक्ष तुम्हाला बोलण्याचे स्किल्स, चार लोकांना उत्तर देण्याचं स्किल तुम्हाला देईल. एक्स्ट्रोवर्ट नेचर तुमचं बनवेल. स्वतःची पर्सनॅलिटी एकदम मॅग्नेटिक ज्यांना बनवायची आहे, अट्रॅक्टिव्ह ज्यांना बनवायची आहे इंद्रासारखी, तर त्या व्यक्ती तेरामुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. जे लोक सेल्स, मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स मध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांसाठी खूप मोठ्या मॉबवरती तुमचा स्वतःचा, तुमच्या पर्सनॅलिटीचा परिणाम जर का तुम्हाला इफेक्टिव्ह करायचा असेल, परिणाम दाखवून द्यायचा असेल मोठ्या लोकांवरती, मोठ्या एका मॉबवरती, कंटिन्युअसली तुम्हाला अशी गरज पडते तर त्यावेळेस तुम्ही तेरामुखी रुद्राक्ष घालू शकता. आर्टिस्ट लोकांसाठी, कारण कोण कोण आहे, व्हीनस आहे, कामदेव आहेत आणि इंद्र आहे, म्हणजे व्हीनसची रिलेटेड आर्ट सुद्धा आहे. तर आर्टिस्ट लोकांसाठी सुद्धा हा तेरामुखी रुद्राक्ष खूप बेनिफिशियल आहे. ट्रेडर्ससाठी, जे लोक काही खरेदी विक्रीचं काम करतात त्या लोकांसाठी तेरामुखी रुद्राक्ष हा मदत करतो. तुमच्या कुठल्याही प्रकारच्या डिझायर्स फुलफिल करण्याचं काम हा रुद्राक्ष करतो. इंटरपर्सनल रिलेशनशिप ज्यांना चांगल्या ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी तेरामुखी रुद्राक्ष हा बेनिफिशियल आहे. मास कम्युनिकेशन मध्ये जे लोक आहेत त्या लोकांसाठी उपयोगी आहे. 7 आणि 8 मुखी सोबत जर का तुम्ही धारण करत असाल तेरामुखी, तर हे एक पॉवरफुल बिझनेस कॉम्बिनेशन बनू शकतं. जसं आपण 11 मुखीचं बघितलं तसंच तेरामुखीचं सुद्धा आहे, पण बिझनेसचं नेचर इथे वेगळं आहे. तुम्हाला जर का पॉप्युलॅरिटी पाहिजे असेल लोकांमध्ये, मार्केटिंग मधून, ट्रेडिंग मधून किंवा बँकिंग प्रोफेशनल्सला, अशा कुठल्याही तुम्ही प्रोफेशन मध्ये असाल जिथे पॉप्युलॅरिटी, फेम, नेम फेम हे खूप गरजेचं ठरतं, त्या सगळ्या प्रोफेशनसाठी तेरामुखी रुद्राक्ष हा मदत करू शकतो. थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, आपण बघितलं की कम्युनिकेशन स्किल हा चांगले करतो. म्हणजेच तो काय करतो की आपलं थ्रोट चक्र बॅलन्स करतो, ऍक्टिव्हेट करतो, जास्तीत जास्त चांगलं करतो, पॉझिटिव्ह करतो आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं होतं तिथे. प्राणशक्ती वाढवण्यासाठी विशुद्धी चक्रामधली, त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त भारदस्त आवाज ज्यांना स्वतःचा करायचा आहे त्या लोकांसाठी तेरामुखी रुद्राक्ष हा मदत करतो. तुमचे थॉट्स, इमोशन्स, कॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियस माइंड या सगळ्यांना प्युरिफाय करण्यासाठी, या सगळ्यांमध्ये एक हार्मनी मिळावी असं तुम्हाला वाटत असेल, तर राहावी असं वाटत असेल, कधीही तुम्ही कुठली गोष्ट अचीव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय आहे, तर जेव्हा तुमचे थॉट्स, इमोशन्स, कॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियसनेस
अलाइंड असेल, एकाच रेषेमध्ये सोबत येऊन काम करत असतील, हार्मनी त्यांच्यामध्ये असेल, त्याच वेळेस तुम्ही एखादी गोष्ट आयुष्यामध्ये अचीव करू शकता. तर हे अशी तुमची इच्छा असेल की प्रत्येक इच्छा आपली पूर्ण व्हावी, आपल्या थॉट्समध्ये, विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये, ऍक्शन्समध्ये, सबकॉन्शियसमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये तारतम्य असावं, तर तुम्ही 13 मुखी रुद्राक्ष धारण करू शकता. ह्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत? तर एनर्जी, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला एनर्जी देणं, प्रोस्टेट ग्लँड्स मेल्समध्ये जर का त्याच्या संबंधी त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम 13 मुखी रुद्राक्षामुळे दूर होऊ शकतो. मेन्स्ट्रुअल सायकल ज्या लेडीजची डिस्टर्ब आहे त्यांच्यासाठी हा रुद्राक्ष खूप चांगला काम करतो. काही डाऊट्स आहेत इथपर्यंत? काही विचारायचं आहे कोणाला? आता मध्ये तुम्ही सांगितलं होतं की देवपूजेमध्ये पण रुद्राक्ष ठेवू शकता. तर माझ्याकडे आहे, पण आता किती मुखी आहे तो माहित नाही. त्याचा काय बेनिफिट, आता ते रुद्राक्ष तुम्ही किती त्याचे मुखी येते? फेसेस काउंट करा हा. आणि सांगा मला की मग जसं त्याचा जो बेनिफिट आहे, आता आपण जसं एक्सप्लेन केलं, तितक्या मुखी रुद्राक्षाचा तो बेनिफिट तुम्हाला मिळेल त्याच्या पूजेने. तो मिळू शकेल. अच्छा. पण ओव्हरऑल सगळ्यांसाठी तो हे होऊ शकतो, म्हणजे हो, घरातल्या सर्वांचा सुद्धा. हा, घरामध्ये हा. तुमच्या रुद्राक्ष आहे ह्याचा अर्थच महादेवाशी तुम्ही कनेक्टेड आहात कुठे ना कुठे. महादेव हे कशाची देवता आहे? डिस्ट्रक्शनची देवता आहे किंवा सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजना ते कंट्रोल करतात. तर अशी कुठलीही मोठी निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात होऊ नये याची काळजी ते रुद्राक्ष जिथे आहे तिथे घेतलीच जाते, आपण घेतली जाते. पूजा केली तर अजून जास्ती फळ मिळेल. सिद्ध नाही, केलं रोज तर, होते ना. हा, जप करून सिद्ध केलं तर अजून जास्ती फळ मिळेल. म्हणजे विदाऊट एनर्जाइज केलेलं सुद्धा तुम्ही रुद्राक्ष धारण केलं किंवा त्याची पूजा करत असाल तरीही तुम्हाला खूप चांगलं फळ मिळतं. पण जर का तुम्ही सिद्ध करून रुद्राक्ष घातलं, म्हणजे हे जे जप त्याचे बीज मंत्र जे दिलेले आहेत, तर ते जर का तुम्ही अनुष्ठान करून 45 दिवस वगैरे रोज जर का त्याच्यावरती अभिषेक केला, अनुष्ठान केलं त्याचं आणि सिद्ध करून तो रुद्राक्ष घातला तर 100 पट त्याचं फळ मिळेल तुम्हाला. अजून काही क्वेश्चन्स? मॅडम, हा, खरा रुद्राक्ष आणि डुप्लिकेट रुद्राक्ष कसा ओळखायचा? आता हे खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की रुद्राक्ष कोणाच्या घरात येणं किंवा कोणाचं शरीरावर कोणी धारण करणं ह्याच्यासाठी आधी महादेवाची कृपा असली पाहिजे. आणि तो खरा खोटा हे इतकं सोपं नाहीये. तुम्ही त्याचा एक्सरे काढू शकता. मी आता जसं एका फोटोमध्ये दाखवलं, एका स्लाइडमध्ये, की त्याच्या आतमध्ये पण ना असे सीड्स दिसतात आपल्याला. ते सीड्स त्या एक्सरे मध्ये दिसतात. तर जे कमी किमतीचे रुद्राक्ष आहेत त्याच्यासाठी कोणीही तुम्हाला तो एक्सरे प्रोव्हाइड नाही करणार. तुम्हाला स्वतः जाऊन तो एक्सरे जर का तुम्ही काढून आणला की तुम्हाला क्लिअर होईल की माझा रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे. बाकी ते पाण्यात टाकून बघणं वगैरे या टेस्टनी काही खरं खोटं ठरत नाही रुद्राक्ष. म्हणजे ती काही इतकी प्रिसाईज नाहीये टेस्ट. एक्सरे काढू शकता तुम्ही, त्या आतमध्ये तसेच जर का पार्ट आपल्याला दिसले तर तो रुद्राक्ष खरा आहे. आणि जर घरात एखाद्याने धारण केलेला रुद्राक्ष असला तर दुसरा करू शकतो का तेच रुद्राक्ष? नातं मॅटर करतं तिथे. काय नातं आहे तुमचं त्या व्यक्तीशी? आता समजा ब्लड रिलेशन आहे, तर समजा समजा वडिलांचा असेल, आईचा असेल, घालू शकता. जसं म्हणजे जेम्सचं असतं तसं नाही की बाबा कोणाला. असं काही नाहीये, फक्त त्याला काय शुद्ध करायचं परत, की गंगाजलाने शुद्ध करा, म्हणजे अभिषेक करा दुधाने आपला, आणि बर अनुष्ठान करून त्याला परत सिद्ध करा तुमच्यासाठी, बर बर, आणि मग घाला. काही हरकत नाही. चालेल. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? किती झाले आपले रुद्राक्ष आता? 13. 13 कंप्लीट झाले ना? इथे हो. तुम्हाला दिसतंय रुद्राक्ष जसे जसे ज्याचे फेसेस वाढत चाललेत तसे तसे ते फेसेस लहान होत चाललेत. इथे तुम्ही बघू शकता. आणि कुठलेच रुद्राक्षाचे सगळे फेसेस सेम साईजचे नाही मिळणार तुम्हाला. कमी जास्ती असतील. ह्या काही नॅचरल गोष्टी तर आपण लक्षात ठेवूच शकतो की खरं आहे की खोटा हे शोधायला. की कमी जास्ती असतील, इरेग्युलर त्याचा शेप असेल,
अगदी गोल नसेल, आणि इंडोनेशियन जे रुद्राक्ष असतात ना त्याचे हे जे फेसेसच्या हे जे लाईन्स आहेत तितक्या डीप नसतातच. असं वाटतं की आपल्याला पेन्सिलनी ते कोरलंय, थोडंसं कोरल्यासारखं फक्त ते इंडोनेशियन रुद्राक्ष असतो. नेपाळी रुद्राक्षच पूर्णपणे त्याचे फेसेस पण आतपासून ते क्रिएट झालेले असतात. पुढचा रुद्राक्ष आहे आणि हा आपण आज बघतोय त्याच्यामधला शेवटचा रुद्राक्ष आहे. 21 मुखी पर्यंत रुद्राक्ष आहेत, पण 14 मुखीच्या पुढचे रुद्राक्ष खूप रेअर आहेत मिळायला. नाही म्हणलं तरी चालेल, फार रेअर आहे. म्हणजे वर्षातनं एखादा ते एका झाडाला येत असेल चुकून, तो सुद्धा. 14 मुखी पर्यंत त्या मनाने कॉमन आहे. ह्याची जी देवता आहे ती आहे हनुमान. प्लॅनेट आहे सॅटर्न. आता 7 मुखीच्याही वरचा जर का कुठला रुद्राक्ष असेल सॅटर्न साठी तर तो आहे 14 मुखी. हा रुद्राक्ष घालण्याची म्हणजे तुमची कितीही तुम्ही पैसे घेऊन उभं राहा, पण हा रुद्राक्ष घालण्याचा तुमचा योग तोपर्यंत येऊ शकत नाही जोपर्यंत महादेवांची कृपा तुमच्यावर होणार नाही, आणि तीही खूप मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. खूप मनातून तुमचं ती इच्छा असली पाहिजे, तेव्हाच होऊ शकेल. कारण हा रुद्राक्ष जो आहे तो त्यांच्या म्हणजे तिसऱ्या डोळ्यातला अश्रू असं म्हणलं जातं. दोन्ही डोळ्यातला नाही तर तिसऱ्या डोळ्यातला अश्रू जो आहे तो आहे 14 मुखी रुद्राक्ष. इतकी त्याची महती आहे. तर याचा योग लवकर येत नाही आणि हा लवकर मिळतही नाही. ओम नमः शिवाय हा त्याचा जप आहे. सगळ्या प्रकारचे शनीच्या रिलेटेड जे कुठले निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत, मार्सच्या रिलेटेड कुठले इम्पॅक्ट आहेत, या दोन्ही ग्रहांचे निगेटिव्ह इम्पॅक्ट दूर करण्यासाठी 14 मुखी रुद्राक्ष तुम्हाला हेल्प करतो. ओव्हरऑल लक फॅक्टर वाढवायचा आहे तर 14 मुखी रुद्राक्ष मदत करतो. इंट्युशन पॉवर, तिसऱ्या नेत्रामधला जो अश्रू आहे त्याच्यापासून तयार झालेला हा जो 14 मुखी रुद्राक्ष आपण म्हणतो, त्याच्याने आपलीही इंट्युशन पॉवर खूप जास्ती वाढू शकते. ज्या लोकांना बिझनेसमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये जे लोक आहेत, लँड रिलेटेड आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, शनीच्या आणि मंगळाच्या प्रोफेशनमध्ये जे लोक आहेत, हे जे प्रोफेशन्स आहेत ना हे शनी आणि मंगळाचे प्रोफेशन आहेत. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये हाय अथॉरिटी प्रोफेशनल्स, खूप वरच्या लेवलचं ज्यांचं काम आहे त्या सगळ्यांसाठी, म्युच्युअल फंड्सचं ज्यांचं काम आहे त्या लोकांसाठी. म्युच्युअल फंड्स इक्विटीमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला जर का आधीच कळालं की हा शेअर तुम्हाला फायदा देईल की नाही देणार तर किती चांगलं राहील. तर हे तुम्हाला ते इंट्युशन मिळण्यासाठी हा रुद्राक्ष मदत करतो. म्हणून हा रुद्राक्ष घातल्यानंतर जे लॉसेस शेअर मार्केटमध्ये होतात तर ते कमी होतात खूप, जे लोक घालतात त्यांचे. कुठल्याही स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन मध्ये हा मदत करतो रिस्क मॅनेज करण्यासाठी. गुरुचक्र म्हणजे अजना चक्र तुमचं जे आहे ते ओपन करण्यासाठी हा रुद्राक्ष मदत करतो. थर्ड आय चक्राला स्ट्रेंथन करण्यासाठी हा रुद्राक्ष मदत करतो. व्हॅल्युएबल इन्साइट्स तुम्हाला स्वतःकडनंच मिळाव्यात कंटिन्युअसली. तुमच्या इंट्युशन्स ज्या तुम्हाला जे वाटतंय, गट फिलिंग जे सांगतंय ते खरं ठरावं पुढे असं वाटत असेल की ज्यांना प्रेडिक्शन्स करायचे त्यांच्यासाठी हा रुद्राक्ष खूप चांगला काम करतो. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही टेन्स मध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल तुमच्या स्वतःच्या तर हा रुद्राक्ष तुम्हाला मदत करू शकतो. कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटी पासून, स्पिरिच्युअल निगेटिव्हिटी पासून हा रुद्राक्ष तुमची सुटका करू शकतो. कुठल्याही प्रकारचा थोडासा अवघड म्हणणारा जो रोग असतो, जसं मंगळ आणि शनीच्या रिलेटेड हे सगळे रोग आहेत, कुठले की अर्थरायटिस हा पूर्ण जात नाही असं म्हणलं जातं. पाईल्स आहे, ओबेसिटी आहे, कुठलाही क्रॉनिक डिसीज दूर करायचा असेल तर 14 मुखी हा रुद्राक्ष खूप चांगला, म्हणजे अगदी डोळे झाकून तुम्ही सजेस्ट करू शकता. फक्त मिळेल कधी हे देवाच्या हातात आहे. तर असे हे सगळे आपले 1 ते 14 सगळे रुद्राक्ष आहेत. बोन्स आणि मसलच्या रिलेटेड पण काही जर का त्रास असेल तर 14 मुखी तिथे मदत करू शकतो. शनी महादशा ज्यांची येणार आहे आणि त्या लोकांना एकच सोल्युशन असं पाहिजे की माझी महादशा खूप चांगली गेली पाहिजे,
जे डिलेज शनीमुळे होणार आहेत ते आयुष्यात नाही आले पाहिजे, तर त्या सगळ्यांसाठी हा रामबाण उपाय आहे. हा जर का जमला नाही तर सातमुखी तरी नक्कीच त्यांनी घातला पाहिजे डिलेज दूर करण्यासाठी. आता क्वेश्चन्स आहेत कोणाचे? कोणी रुद्राक्ष घातलेत? काही अनुभव सांगू शकता? मी घातलेत पण कंटिन्युअसली नाही घातलेत. कंटिन्युअसली घालण्याचा योग पण तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणजे अगदी मनापासून महादेवाची प्रार्थना नाही करणार. आता सेशन ऐकलंय ते विचार करेल आता घालेल. अजून कोणी घातलेत? काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? ओंकार? येस मॅडम, मी 6, 7, 8 तीन-मुखी रुद्राक्ष घातलेले. पहिल्यापासून एक माझ्या घालायचो, लहानपणापासून घालायचो. माझं वय होतं 10 वर्ष. तेव्हापासून मी 6 मुखी घालायचो. खूप लहानपणापासूनच मला फरक जाणवला रुद्राक्ष घातल्यामुळे. आणि नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 रुद्राक्ष अजून वाढवले. तर फरक जाणवला, भरपूर जाणवला. म्हणजे लाईफ असते ना, एनर्जी शिफ्ट चेंज होती. तुम्हाला पण कळवलेले. हम्म. ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहे. पण एक मॅम तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण मार्केटमध्ये असे बरेच बघतो रुद्राक्षाचे माळ 1 ते 14 किंवा 1 ते 21. ते डायरेक्टली तुम्हाला माळा देतात. तर त्यामध्ये आपल्याला माहिती प्राइस काय असते, पण ते खरं ऑथेंटिक असतं, घेणं योग्य आहे की नाही? सांगू नाही शकत. रुद्राक्ष चेक करण्याची एक्सरे शिवाय कुठलीही प्रभावी पद्धतच नाहीये. ओके. आणि अजून एक प्रश्न असा आहे की आपल्याला 1 ते 14 किंवा 1 ते 14च बोलू आपण सध्या तरी. तर ते रुद्राक्षाची आपल्याला माळ पूर्ण बीड्स भेटती. ते इंडोनेशियन किंवा जावा बीड्सचे असतात. हा, तर मग ते तेवढे तर ते तेवढे म्हणजे इफेक्टिव्ह आहे का? कारण की तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याचे जे बीड्सचे जे लाइनिंग खूप खूप असे नॅरो आहे, रादर दॅन नेपाल जे आहे तसे. त्याची ग्रोथच पूर्ण झालेली नसते. इंडोनेशियन रुद्राक्षांची ग्रोथच नाहीये पूर्ण, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पूर्ण मिळत नाही. किंवा काय होतं असं खूप वेळेस बघितलं गेलंय की इंडोनेशियन रुद्राक्ष जर का तुम्ही प्राइस मुळे जर का घालत असाल, एक कमी प्राइसचा अल्टरनेटिव्ह म्हणून घालत असाल, तर ते खूप कमी काळापर्यंत तुमच्याकडे राहतं. कारण त्याची लाईफ पण कमी आहे इंडोनेशियन रुद्राक्षांची. जी ओके. नेपाळी रुद्राक्षांची लाईफ आहे ना, तितकी लाईफ नाहीये, त्यांची ड्युरेबिलिटी नाहीये तितकी. तेच, कारण की एवढंच प्रश्न होता. जेव्हा पर्याय नाहीये त्यावेळेस तुम्ही घालू शकता इंडोनेशियन. त्यातनं एनर्जीज मिळत नाहीये अशातला काही भाग नाहीये, मिळतात. पण नेपाळी अगदी म्हणजे जे अगदी पॉवर अगदी जाणवते ना, तशा पद्धतीने नाही मिळत इंडोनेशियनची. एनी क्वेश्चन? अजून एक प्रश्न मॅडम असा विचारायचा आहे की गौरी शंकर आणि गणेश रुद्राक्ष हे 2 रुद्राक्ष व्यतिरिक्त आहे का 14 रुद्राक्षाच्या माळापेक्षा? 1 ते 21 मुखी रुद्राक्ष असतात खरं तर. आणि हे जे रुद्राक्ष आहेत, गणेश रुद्राक्ष, गौरी शंकर रुद्राक्ष, गर्भगौरी रुद्राक्ष, हे जे रुद्राक्ष आहेत, तर हे त्या रुद्राक्षाचीच व्हरायटी आहे, पण याच्या व्यतिरिक्त आहे. 1 ते 21 मुखीच्या व्यतिरिक्त हे रुद्राक्ष आहेत. त्याचा गणेश रुद्राक्ष जो आहे तो विद्या कुठल्याही प्रकारची कोणाला मिळवायची आहे, खूप नाना प्रकारच्या गणेश सगळ्याच विद्यांचे अधिपती आहेत. सगळ्या प्रकारच्या विद्या ज्यांना ग्रहण करायच्या, चांगल्या पद्धतीने ग्रास्पिंग पॉवर वाढवायचे, नॉलेज वाढवायचे, त्या सगळ्यांसाठी गणेश रुद्राक्ष. लहान मुलांसाठी तर खूप छान आहे. ज्यांना अजून अभ्यासाच्या ज्या ह्याच्यामध्ये वयामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी गणेश रुद्राक्ष खूप छान आहे. त्यानंतर ज्यांना लाईफ पार्टनर चांगला हवा आहे किंवा लाईफ पार्टनरशी रिलेशन्स खूप चांगले करायचे, त्या लोकांनी गौरी शंकर रुद्राक्ष, जे दोन्हीही आहे, ज्याच्यामध्ये पॉवर आहे, पार्वतीच्या पण एनर्जीज आहेत आणि महादेवाच्या पण एनर्जीज आहेत, तर असं गौरी शंकर रुद्राक्ष त्या लोकांनी घातला पाहिजे. लाईफ पार्टनर चांगला पाहिजे असेल तरीही घालू शकता, म्हणजे आधीच्या स्टेजलाही घालू शकता. आणि गर्भगौरी रुद्राक्ष हे कन्सिवल मध्ये हेल्प करण्यासाठी घालू शकता किंवा सगळं पुढचं सेफ होण्यासाठी घालू शकता. असे 3 त्याचे टाइप्स आहेत बरोबर याच्या व्यतिरिक्त. थँक्यू मॅम. थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचंय? सगळ्यांनीच
मला वाटतं क्वेश्चन्स आता जास्ती नाही आहेत कोणाचे, तर सगळ्यांनी एक दोन दोन वाक्य स्वतःचा फीडबॅक, तुम्हाला कोर्स कसा वाटला किंवा अजून काय त्याच्यामध्ये अपेक्षित आहे हे सांगू शकता. कारण काय आहे की याच्यानंतर आपण मेडिटेशन घेऊ, तर त्याच्यानंतर आपण जास्ती काही बोलणार नाही आहोत, कारण ते मेडिटेशन स्ट्रॉंग असणार आहे आपलं आजचं खूपच. त्यामुळे ते मेडिटेशन झाल्यानंतर मीटिंग आपली न सांगता एंड होईल. तुम्हाला जितका वेळ त्या मेडिटेशनमध्ये बसायचं आहे पुढे, तितका वेळ शांत तुम्ही डोळे मिटून बसू शकता. मीटिंग एंड झालेली असेल मेडिटेशन संपल्यानंतर. त्यामुळे